श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 24 सायनदेवाची गुरुसेवा। वासर ब्रह्मेश्वरी येथे सायनदेव राहत असताना त्याची हत्या करण्याचा यवन सुभेदाराचा विचार होता। त्याच्या या दुष्ट विचारातून सायनदेवाला श्री गुरुदेवांनी वाचवलं होतं। पुढे त्याच यवन सुभेदाराकडून सायनदेवाला नजराणा देऊन गौरविले गेले। ही कथा मागे वर्णन केलेली आहे। श्री गुरुदेवांची ती अलौकिक लीला पाहून त्यावेळी सायनदेवाने श्री गुरूंच्या सेवेतच आपले उर्वरित जीवन संपवावे असा आपला मनोदय श्री गुरूंपाशी व्यक्त केला होता। त्यावेळी श्री गुरूंनी आपली 15 वर्षांनी पुनरपी गाठ होणार आहे असे सायनदेवाला सांगून तोपर्यंत त्याला वाट पाहण्यास सांगितले होते। तेव्हा सायनदेव निराश होऊन श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तेथेच थांबला व आपल्या मनाशी त्याने निश्चय केला की 15 वर्षांनी का होईना पण श्री गुरूंच्या सेवेत मला जीवन व्यतीत करण्याचे भाग्य लाभेल। तेव्हापासून सायनदेव शरीराने जरी तेथे थांबला होता तरी मनाने तो श्री गुरूंकडेच धावत होता। त्याचे सर्व लक्ष त्यांच्यावर होते। श्री गुरु कोठे जात आहेत, कोठे वास्तव्य करीत आहेत, कोणत्या अलौकिक लीला त्यांच्याकडून घडत आहेत त्याची सर्व माहिती तो तेथे मिळवत होता। त्याचवेळी श्री गुरूंची प्रतिमा आपल्या देव्हाऱ्यात ठेवून तो त्यांची मोठ्या भक्तीने पूजा अर्चा करीत होता। मनोमन दररोज श्री गुरूंच्या सेवेची संधी लवकर प्राप्त होऊ दे अशी ही प्रार्थना करीत असे। साधारण 8-10 वर्षे विरक्तासारखा राहून वैराग्ययुक्त जीवन तो जगत होता। ज्यायोगे 15 वर्षांनंतर आपले मन कसल्याही मोहमायेत अडकू नये यासाठी सांसारिक जबाबदारी त्याने पुत्रांच्यावर सोपविली। सुभेदाराची सेवाचाकरी सोडून दिली होती। अशी 15 वर्षे होत आली। त्यावेळी श्री गुरु गाणगापूरला असल्याचे त्याला समजले। कुटुंबातील सर्वांना सोडून त्यांचा प्रेमाने निरोप घेऊन तो प्रवासास निघाला। त्या प्रवासात सुद्धा तो श्री गुरूंचे अतिशय भक्तिभावाने मनन करायचा। श्री गुरूंचेही त्याच्यावर तितकेच प्रेम होते। श्री गुरु तेव्हा गाणगापूरला होते। त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली। दूरदूरून लोक त्यांच्या दर्शनाला येत असत। गाणगापूरला आल्यावर श्री गुरु नृसिंह सरस्वती ह्या नावाने प्रसिद्धी झाले। जेव्हा सायनदेवाच्या कानावर ही श्री गुरूंची कीर्ती गेली तेव्हा तो धावतच गाणगापूर गावात आला। आता श्री गुरूंचे दर्शन होणार म्हणून तो अत्यानंदाने जात होता। तो मठात गेला तेव्हा त्यांची तेजस्वी मूर्ती पाहून त्याने त्यांच्या चरणावर लोटांगणच घातले। जेव्हा तो हात जोडून समोर उभा होता तेव्हा त्याच्या नयनांतून अश्रुधारा वाहत होत्या। तो गुरुदेवांना म्हणाला, तुमच्या नुसत्या दर्शनाने माझा जन्म सार्थकी लागला। जन्मजन्मांतरीची माझी पापे जळून नष्ट झाली। हे गुरुदेवा, तुम्हीच परमात्मा परम ज्योती आहात। हे स्वामी, तुमचा जय जयकार असो। श्री गुरूंनी त्याच्या मनीचा भाव ओळखला व त्याला म्हणाले, आता काही बोलू नकोस। तू तर माझा परम भक्तच आहेस। तुझे वंशजही ही भक्त परंपरा पुढे चालवतील। आता प्रथम संगमावर जा, तेथे स्नान करून अश्वत्थाची पूजा कर व भोजनसमयी परत मठात ये। श्री गुरूंची ही आज्ञा होताच सायनदेव संगमावर गेला। तेथे स्नान करून पूजा अर्चा आटोपून भोजनसमयी तो मठात आला। श्री गुरूंनी आपल्याजवळच त्याला भोजनास बसविले। त्याला काय हवे नको ते जातीने पाहण्यास एका शिष्यास सांगितले। सायनदेवाने तो श्री गुरूंचा प्रसाद आनंदाने भक्षण केला व तृप्त होऊन उठला। मनातून तो फारच आनंदी झाला होता, कारण 15 वर्षांनी आज आपल्या परमदैवताचे दर्शन घडले व त्यांच्या सेवेची संधी प्राप्त होऊन मनातील सुप्त इच्छा पूर्ण झाली। भोजनानंतर श्री गुरूंनी सायनदेवाला आपल्याजवळ बसवून घेतले। श्री गुरूंनी त्याला विचारले, अरे, तू कुठल्या गावात राहतोस? तुझी बायका मुले कशी आहेत? ती सध्या कुठे आहेत? तुझे कसे काय चालले आहे? श्री गुरूंनी अत्यंत प्रेमाने आस्थेने चौकशी केली म्हणून तो अंतरी सुखावला। विनम्रपणे तो म्हणाला, मी मूळचा उत्तरकांची ह्या गावचा आहे। नोकरीच्या निमित्ताने वासरग्रामी आलो। तुमच्या कृपेने माझे सर्व कुटुंबीय खुशाल आहेत, परंतु मला आता संसार नकोसा झाला आहे। संसाराचा सर्व भार पुत्र सांभाळीत आहे। मला आता तुमची चरणसेवा करायची इच्छा आहे। कृपा करून मला आपल्या चरणापाशी आसरा देऊन उपकृत करा। हे ऐकून श्री गुरु हसले आणि म्हणाले, माझी सेवा तू समजतोस तेवढी सोपी नाही, कारण मी एके ठिकाणी कधीच स्थिर नसतो। आज मी एखाद्या झोपडीत दिसेन तर उद्या एखाद्या राजवाड्यातही असेन, तर कधी घोर अरण्यात आश्रय घेईन। कोठे मिळेल तेथे अत्यानंदात पडून राहण्याची माझी वृत्ती आहे। माझ्या आहाराची पण हीच स्थिती। चव ढव थंड गरम या कशाचीही मला जाणीव नसते। जे मिळेल ते मला चालते।
काही मिळाले नाही तरी मी कित्येक दिवस उपवास करू शकतो. उन्हाळा, पावसाळा, थंडी, वारा कशाचीही मला पर्वा नसते. सूर्योदय होण्यापूर्वीच स्नान करून नित्यनेमाने अनुष्ठान पूर्ण झाल्याशिवाय मी बोलत नसतो, खात-पीत नसतो. तेव्हा माझ्या संगतीत राहून तुझे कसे होणार? संन्यासाची सेवा करायला जाणे म्हणजे अग्निपरीक्षाच असते. तुला हे जमेल का याचा विचार कर. तेथे नुसती भक्ती कामाला येणार नाही. नाहक सुखातला जीव दुःखात लोटशील. तेव्हा पूर्ण विचार कर. श्री गुरूंचे हे विचार ऐकून त्यांना वंदन करून सायनदेव म्हणाला, प्रभो, मला कितीही कष्ट पडू देत, मला याची पर्वा नाही. श्री गुरूंची मनापासून सेवा करतो तोच पैल तीर गाठतो. त्याला कसले दुःख आणि दैन्य? तो त्या सेवेतच सुखी होतो. गुरुभक्ती, सेवा हेच माझे ध्येय आहे. आणि अशा माणसाला श्रीगुरू तारतात. त्याला यमाच्या दरबारी पाठवत नाहीत. प्रभू, या शरणागताचा आता अंगीकार करा. मला निराश करू नका. गेली 15 वर्षे मी आपल्या सेवेचे स्वप्न पाहत आहे. यावर मी पूर्ण विचार केला. माझा दृढ विश्वास आहे की या विचारांची ज्योत माझ्या अंतरी तुम्हीच लावली आहे. तुम्ही मला या माझ्या स्वप्नात यशस्वी करणार आहात. तसे नसते तर आज हे येथे माझे येणे झालेच नसते. तेव्हा कृपा करून मला आपल्या चरणी आसरा द्या. मनोभावे तुमची सेवा करणाऱ्याच्या जवळपास अपयश कधीच फिरकणार नाही. श्री गुरूंना त्याचा हा आत्यंतिक भक्तिभाव पाहून परमसंतोष झाला. ते त्याला म्हणाले, तुझा जर एवढा निश्चय आहे तर राहा येथे. माझी सेवा करण्यास काही हरकत नाही. अशा प्रकारे सायनदेव श्रीगुरूंच्या सेवेत राहिला. तो आत्यंतिक भक्तीने श्रीगुरूंची सेवा करीत होता. श्रीगुरूंचे कोणतेच काम त्याला कमीपणाचे वाटत नव्हते. त्याची ती भक्तिनिष्ठा पाहून सर्वजण आश्चर्य करीत, तर काहीजण त्याचा हेवाही करीत होते. सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने तो मात्र वागत होता आणि म्हणूनच तो सर्वांचा लवकरच आवडता झाला. असे करता करता 3 महिने झाले. एके दिवशी संध्याकाळी श्रीगुरू सायनदेवाला म्हणाले, माझ्याबरोबर संगमावर चल. त्याला एकट्याला घेऊन ते संगमावर गेले. श्रीगुरूंना त्याची परीक्षा पाहायची होती. त्यांच्या कसोटीत सायनदेव किती यशस्वी होईल हे पाहण्याचे त्यांनी ठरविले. ते दोघे संगमावर पोहोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती. अंधारामुळे समोरचे काही दिसत नव्हते. रातकिड्यांच्या किर्र अशा आवाजाशिवाय दुसरे काहीच ऐकू येत नव्हते. त्या अश्वत्थाच्या वृक्षाखाली बसून श्रीगुरू त्याला भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील भक्तियोगाचे मर्म समजावून सांगत होते. खरे तर श्रीगुरूंच्या मनात सायनदेवाचे अंतःकरण किती दृढ आहे हेच पाहायचे होते. ते कसे पाहावे हा ते विचार करीत असता अचानक सोसाट्याचा वारा सुटला. या तुफानी वाऱ्याने आजूबाजूचे वृक्ष कोसळू लागले. आकाशात ढगाळ वातावरण झाले. सोबत विजाही चमकू लागला. थोड्याच वेळात मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला. सायनदेवाला काही सुचत नव्हते. त्यांच्याजवळ छत्री नव्हती. श्रीगुरू भिजू नयेत म्हणून सायनदेवाने स्वतःच्या अंगावरील वस्त्र काढून श्रीगुरूंच्या मस्तकावर छत्रीप्रमाणे धरले. स्वतः भिजत राहिला. तो ओलाचिंब होऊन कुडकुडत उभा होता. 2 प्रहर उलटले तरी पाऊस वादळ थांबत नव्हते. श्रीगुरू सायनदेवाला म्हणाले, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मला काही सुचत नाही. तू ताबडतोब मठात जा आणि मला शेकण्यासाठी थोडा अग्नी विस्तव घेऊन ये. श्रीगुरूंचे शब्द कानी पडताच त्या निबिड अंधाराची, पावसापाण्याची पर्वा न करता सायनदेव श्रीगुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच मठात जाण्यास निघाला. हे पाहून श्रीगुरूंनी त्याला सूचना केली की जाताना व येताना मागे अथवा उजव्या किंवा डाव्या माजूस मुळीच पाहू नकोस. नाकासमोर दृष्टी ठेवून चालत राहा व तसाच परत ये. अंधार तर मी म्हणत होता. सायनदेव मठात जाण्यास निघाला. पाऊस वारा आपले काम जोरात करीत होता. वाटेत पडलेल्या वृक्षांचा अडथळा ओलांडून तो कसा तरी मार्गक्रमण करीत होता. विजांच्या प्रकाशात जो रस्ता दिसेल तोच त्याला मार्ग दाखविण्यास आधार होता. श्रीगुरूंचे नामस्मरण करीतच तो गाणगापूरला पोहोचला. त्याने द्वारपालाला हाक मारली. जेव्हा मठाचा दरवाजा उघडला तेव्हा सायनदेवाने द्वारपालाला सांगून मठातून थोडा विस्तव भांड्यातून घेऊन तो बाहेर आला. सायनदेव ते भांडे हातात धरून संगमाकडे येण्यास निघाला. आता पाऊस थांबला होता, त्यामुळे विस्तव भिजण्याची शक्यता नव्हती. रस्त्यावरील अंधार तसाच होता. विजांच्या प्रकाशात तो चालत जात होता. त्याच्या मनात आले की श्रीगुरूंनी आपल्याला आजूबाजूला न पाहता फक्त नाकासमोर बघून चालण्यास सांगितले असे का? ते मला पाहायलाच हवे.
असे म्हणून त्याने प्रथम उजव्या बाजूला पाहिले तेव्हा भला मोठा सर्प त्याला दिसला. घाबरून त्याने डाव्या बाजूला पाहिले तर तेथेही मोठा सर्प होता. दोन्ही सर्प 5 फणा असलेले ते. त्याच्याबरोबर चालताना त्याने पाहिले. सायनदेव घाबरला. वाट फुटेल तेथे पळत सुटला. श्री गुरूंचे स्मरण त्याने सुरू केले. नकळत मागेही असाच साप येत आहे असे त्याला जाणवले. तो भीतीने थरथरत होता. धावताना तो संगमाची वाटही चुकला. आता संगमावर कसे पोहोचणार ही विवंचना त्याला सतावू लागली. सायनदेव श्रीगुरूंची प्रार्थना करू लागला. एवढ्यात त्याला लांबूनच श्रीगुरू दिसले. त्यांच्याभोवती प्रकाश दिसत होता. पाऊस थांबला होता. श्रीगुरूंच्या जवळून वेदध्वनी येत असलेला त्याला ऐकू येत होतं. तो भराभर पावले टाकत त्यांच्याजवळ गेला. त्यांच्या बाजूला लख्ख प्रकाश दिसत होता. आजूबाजूचा अंधार नष्ट होऊन जणू पौर्णिमेचे चांदणेच तेथे पडले होते. सायनदेवाने आपल्या भांड्यातील अग्नी प्रज्वलित केला. त्याच वेळी ते सर्प श्रीगुरूंकडे आले आणि त्यांच्यासमोर फणा हलवून त्यांना वंदन करून निघून गेले. सायनदेव मनातून घाबरला होता. श्रीगुरू हसून त्याला म्हणाले, तू इतका का घाबरलास? आम्हीच हे सर्प तुझ्या रक्षणासाठी पाठवले होते. आता मनातील भीती काढून टाक. आमची सेवा करण्याचे तू ठरवलेस खरे, पण ते किती कठीण आहे हे तुला समजले ना? गुरुभक्ती करणे कितीही कठीण असले तरी गुरूंची दृढ भावनेने आणि भक्तिभावनेने सेवा केल्यास त्या शिष्याला काळालाही घाबरण्याचे कारण नाही. देवा, मी चुकलो, मला क्षमा करा. सायनदेवाने श्रीगुरूंचे पाय धरले आणि म्हणाला, स्वामी, माझी बुद्धी चंचल आहे. ती तुमच्या पायाशी स्थिर राहण्यासाठी गुरुभक्तीमध्ये काही प्रकार आहे का, तो मला कृपा करून सांगा. अरे, शिष्याने गुरूंना मारलेली हाक कितीही लांबून असली तरी ती हाक त्यांच्या कानी येते. त्यानंतर श्रीगुरूंनी त्याला थोडक्यात एक कथा सांगितली. श्रीगुरू म्हणाले, पूर्वी कैलास पर्वतावर शंकर बसले असताना पार्वती त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली की हे नाथ, गुरुभक्ती म्हणजे काय? तेव्हा शंकर म्हणाले, हे गिरिजे, मनात एक भावना ठेवून आणि जो शिव आहे तोच गुरु आहे असे समजून गुरुची भक्ती केल्यास सारे काही साध्य होते. अनेक तपानुष्ठाने करून आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यास जितका विलंब लागतो तितका विलंब गुरुची भक्ती मनापासून केल्याने लागत नाही. आपल्याला त्याचे फळ तात्काळ मिळते. यज्ञ, दान, तप वगैरे करताना मार्गांत अनेक महाविघ्ने येतात आणि मनोकामना पूर्ण होत नाही. ब्रह्माने अनेक अवतार घेतले आहेत. त्यात एक प्रसिद्ध अवतार आहे, त्याला त्वष्टा ब्रह्मावतार असे म्हणतात. त्या अवतारात त्याला एक पुत्र झाला. तो त्वष्टा ब्रह्माचा पुत्र सर्व कामांमध्ये कुशल होता. पित्याने योग्य वेळी त्याची मुंज केली आणि विद्याभ्यास करण्यास गुरुकडे पाठविले. तो गुरूंची नाना प्रकारे सेवा करीत असे. एके दिवशी अचानक मुसळधार पाऊस आला. पर्णकुटी गळू लागली म्हणून गुरूंनी त्याला आज्ञा दिली की तू एक माझ्यासाठी घर बांध. ते घर मजबूत असावे, उन्हा पावसात मोडता कामा नये, त्यासाठी लागणारे सामान घेऊन ये. तेवढ्यात गुरूंची बायको बाहेर आली. ती म्हणाली, घराचे सामान आणण्यास जाशील तेव्हा माझ्यासाठी एक चोळी आण. ती मला चांगली दिसणारी, अंगात बसणारी पाहिजे. त्याच वेळी गुरूंचा पुत्र बाहेर आला आणि म्हणाला, माझ्या मापाच्या खडावा तू घेऊन ये. मी पाण्यावरून चिखलावरून चाललो तरी मला त्रास होणार नाही. पाठोपाठ कन्याही बाहेर आली आणि म्हणाली, मला हस्तिदंताचे तानवडे कानातले आण आणि भातुकलीच्या खेळातील मडके घेऊन ये. त्यात मी अन्न शिजवीन, ते नेहमी गरम राहावयास हवे. तेव्हा शिष्य म्हणाला, हे गुरुदेवा, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबांनी सांगितलेल्या सर्व वस्तू मी आणीन, कारण गुरु आज्ञा मानणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. तो त्वष्टा ब्रह्मचारी त्या वस्तू आणण्यासाठी झोपडी बाहेर पडला खरा, पण त्याला त्या वस्तूंचे काहीच ज्ञान नव्हते. त्या कशा, कुठे खरेदी कराव्या हेच त्याला समजत नव्हते. मनोमनी तो अस्वस्थ झाला. परंतु ही गुरूंची आज्ञा होती, ती पाळलीच पाहिजे असे नाना विचार करीत तो अरण्यात शिरला. तेथे त्याला एक साधू भेटला. तो ब्रह्मचारी त्याला चिंतेत असल्याचे जाणवले म्हणून त्याने त्याच्याजवळ चौकशी केली. तेव्हा चिंतेचे कारण त्याने साधूला सांगितले. सर्व हकीकत सांगून त्याने त्या साधूला वंदन केले. तेव्हा साधूने त्याला धीर दिला व म्हणाला, तू काशीपुरी येथे जा व विश्वनाथाची म्हणजे शंकराची आराधना कर. तुझे सर्व काम होईल. तेथे तुला सर्व विद्यांची प्राप्ती होईल. तू विश्वकर्मा होशील. त्या काशीस्थानाचा महिमाच एवढा अगाध आहे, तेथे गेल्यास सर्व पापे नष्ट होतात.
त्याला हे स्थान कोठे आहे हे माहीत नव्हते. शेवटी तो साधू त्याच्याबरोबर काशीपुरास गेला. त्याला विश्वेश्वराच्या मंदिरात नेले व पुढे काशी यात्रा कशी करायची, काय काय कुठे पाहायचे इत्यादी सर्व माहिती त्याला सांगितली. त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व काशी यात्रा त्या बाळत्वष्टा ब्रह्मचर्याने पूर्ण केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणी स्नान व देवदर्शन करून जप, तप, मंत्र सर्व त्याने मनोभावे केले. त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले व त्याला वर देताना म्हणाले, बाळा, तुझी गुरुभक्ती पाहून मी तृप्त झालो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला सर्व कलेत प्रावीण्य मिळेल. असा वर मिळवून त्याने त्या सर्व वस्तू खरेदी केल्या व आपल्या गुरुकडे घेऊन गेला. शंकर पार्वतीस म्हणाले की अशा प्रकारे त्या बाळब्रह्मचार्याने वर मिळवला व गुरूंची आज्ञा पालन केली. ही कथा श्रीगुरूंनी सायनदेवाला सांगितली. त्यावेळी श्रीगुरूंनी योगमायेने सायनदेवाला काशी यात्राही घडवली. सायनदेवाने श्रीगुरूंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. तेथेच त्याने संस्कृतमध्ये 8 श्लोक श्रीगुरूंवर लिहिले. श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, सायनदेवा, तुझ्या 21व्या पिढ्यांपर्यंत सर्व पुरुषांना या काशी यात्रेचे फळ मिळेल. तूच खरा निजभक्त आहेस. तू यवनांची सेवा सोडून दे व तुझ्या मुलाबाळांना माझ्या भेटीसाठी घेऊन ये, असे म्हणून श्रीगुरू मठात निघून गेले. सायनदेव उत्तर कांशीस गेला व आपल्या कुटुंबासह परत गाणगापुरास येऊन स्थायिक झाला. पुढे त्याचा पुत्र दीर्घायुषी झाला व त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. सायनदेव ज्या दिवशी गाणगापूरला कुटुंबासह परत पडला तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. सर्वजण आनंदाने अनंताची पूजा करीत होते. सायनदेव म्हणाला, हे स्वामी, तुम्हीच आमचे गुरु आहात, अनंत आहात. तुमच्या चरणांची सेवा म्हणजे माझी अनंत सेवा आहे, म्हणून मी अनंत व्रत करणार नाही. पुढे आयुष्यभर त्याने गुरूंची सेवा केली व त्याने मोक्षपद प्राप्त केले.